उठलेच नाही का वा म्हणलं तुम्ही आणखीन? काय माणूस आहे बापा, सांग ना किती तास वाजेपर्यंत झोपावं? अहो यावं झाला म्हणलं चहा, कवाचा मांडून ठेवला. नाही माणूस लहान झाली का म्हणलं या माणसाची बापा. सूर्य आला म्हणलं डोक्यावर, हे म्हणलं आणखी झोपूनच आहे जसा का अंबानीची औलाद होय. अहो डिंपीचे बाबा उठा ना, कवाची म्हणलं तुम्हाला आवाज लागली वा. अरे तुझ्या बहीणले का काय काय कोण रे? काय झालं म्हणलं? भूकंप आला काय बा? अहो तुम्हाला तर मी आणि किती भूकंपात दिसतं म्हणलं वा. च्या मायची खटखटले का? हे तर गंगीचा आवाज होय. गंगे तू आली का म्हणलं रूम मध्ये? कुठं आहे तू? कोण म्हणलं तो आवाज दिला का मला? अहो नाही तर काय तर बाबा, कवाची म्हणलं तुम्हाला आवाज लागली. अहो चला ना म्हणलं तिकडे इस्तानावर आपल्याला हे लाडका बहिणीचं म्हणलं कागदपत्र करा लागतात ना, ते केवायसी करा लागते म्हणते ना त्याची. तुझ्या बहीणची लाडकी बहीण मारली. आता काय झालं म्हणलं तुमच्या लाडक्या बहिणीले? आता काऊन म्हणलं कागदपत्र मागू लागली आणखी? काय आता आणखी? अहो तर ते केवायसी करा लागते म्हणते. तर तिकडे जावं लागते. तर ते केवायसी जर म्हणलं केली नाही तर पैसे येत नाही म्हणते ना, म्हणून होय. हे तुझ्या बहीण तुमचा लाडका भाऊ काही सुखानं पैसे खाऊ देत नाही गड्या. असं कागदपत्र करायचं म्हणलं की भोकावर येतं वा तुमच्या. आणि म्हणलं पैसे कसे घेता मापाचे 1500 रुपये. काय तुमच्या बायासाठी भरल्या योजना झाल्या बा. एखादी योजना म्हणलं हे बा माणसाला पाहिजे होती ना, लाडका भाऊ भाड खाऊ अशी म्हणलं एखादी तरी योजना पाहिजे होती. दे ना म्हणलं 700-800 90 पुरते महिन्याचे म्हणलं 700-800 दिले ना तरी म्हणलं माणसं खुश आहेत. अहो मी तर म्हणतो त्या दारू पिणार वाल्याला म्हणलं असं योजना नाही, निरायबा जोड्यानं मारायला पाहिजे म्हणलं. जाऊ दे बरं. कोणकोणते कागदपत्र पाहिजे म्हणते? आता काय करू बाई, म्हणलं कागद कोणते पाहिजे हे मला माहित आहे म्हणलं. पण म्हणलं पत्र कोणाचं ना, म्हणलं मला बाबांना पाठवलेलं एक पत्र आहे, ते घेऊन जाऊ का? गंगे म्हणलं काही तोला डोकं गिक्स दुखते का वा? नाही बापा, डोकं फोक्स नाही दुखत म्हणलं मला. पण बा हे टोंगळे म्हणलं लय दुखते तो बा, म्हणजे असं चालू देत नाही एवढे म्हणलं टोंगळे दुखते ना. बरोबर आहे. तुले डोकसंही नाही आणि म्हणलं तुझ्या डोकं दुखतही नाही. तुझे दुखते म्हणलं टोंगळे म्हणजे तुला दिमाग घुटण्यात आहे. 100%. बायाचे दिमाग राजा म्हणलं घुटण्यात नाही असते. बापाचं पत्र नेऊ का म्हणते? सांगले का म्हणलं किती झोळाच्या लायकीचे आहे. मग आता काय खुसर खुसर मनात म्हणलं काय बोलत असता तुम्ही? मंत्र वय ते सकाळी उठल्या म्हणलं ते मंत्र म्हणत नसते का? ते आहे ना काय म्हणते ते, कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. असं म्हणलं की म्हणलं माझ्यासमोर तू येतं. म्हणून माया आशाची म्हणलं निराशा होते ना, म्हणून तर म्हणलं मामा दलिंद्री आहे. पैसा पाणी म्हणलं मी धरून राहतच नाही ना. आता माय म्हणजे काय म्हणणं आहे बाबा तुमचं? अहो म्हणजे मला घरची लक्ष्मी होय तू असं म्हणणं आहे म्हणलं मला. लक्ष्मी कायची? भोंगा आहे तू भोंगा, फापट पसारा. इजोटीने 7 घर सोडते ना राजा, हिने म्हणलं मायच घर धरलं. माय झालाच नाही का तुमचा मंत्र म्हणून हो? अहो ते चहा घ्या ना बाबा, किती टाइमचा म्हणलं आहे बा, गॅसवर ठेवून आहे. गॅस म्हणलं खतम व्हायची पाहिजे आली ना. मग म्हणता की मग गॅस मध्ये मला पैसे चालले, मग पैसे देणार नाही का? तुमच्या घरात म्हणलं टाइम होते. अहो मग गंगे बहिहार सूत्राचे मग गॅस बंद करत जा ना. आता माय हो माय बाई, हे तर म्हणलं मला लक्षातच नाही आलं. अहो म्हणलं गॅस बंद केला तर म्हणलं गॅस वाचते ना. माय खरंच तुम्ही लय हुशार आहे बाबा. परमेश्वरा खरं तिचा दिमाग घुटण्यात आहे रे बाबा. अरे बाबा का मायाच मस्तकी मारलं का हे मड. बरं गंगे जाऊ दे म्हणलं, जास्त टेन्शन नको घेऊ बिचारे. आणखी म्हणलं टोंगळे दुकान तो आले कसे मी आहे बापा माणसं. म्हणलं टेन्शन घेतलं ना टोंगळे कसे काय दुखणार आहे बा? डोकं दुखन ना. अहो पण तुला डोकं लागन ना. दिमाग तर तुला घुटण्यात नाही, मग तो घुटण्यात दुकान ना, टोंगळे दुकान ना. तो हो जरा मी आळस आहो, मी मला समजतच नाही म्हणलं. लक्ष्मणराव लोक भोसडचे हे पा घरी राहत नाही तर गटाचे पैसे घ्यायच्या बाबतीत असे बोलते जसे का राजा हरिश्चंद्राची औलाद होय. जसे का इमानदार आहेत बाबा. आणि जसे म्हणलं गटाचे पैसे घेतले तसे हे पा घरी थांबतच नाहीत म्हणलं. लक्ष्मणराव अरे घरी आहे का? अरे तिच्या बहीण लेखा गटावाला साहेब मायले खायला आले हो. आपला हे म्हणलं काही आले म्हणलं. बापा आधी तर म्हणलं तुम्ही कायले आले हो, काहून कायले आले म्हणलं तुम्हाला माहित नाही का? अरे आमचे खाऊ नाही ना तुम्ही, आमचे पैसे घेतलेले आहेत म्हणलं तुम्ही. अरे हो तुमचे पैसे घेतले तर मग आमच्या का डोक्यावर बसता का बाबा आता? आम्ही म्हणलं हे पहा गट भरूनच राहिलो होतो ना, पण ते म्हणलं लाडक्या बहिणीचे पैसे याचे आहेत ना, ते आता बा केवायसी करायला लागते म्हणलं. बायको नाही पहा सकाळपासून म्हणलं पण तिला भोंगा बाजू लागली, चला नावं ना चहा पिऊ दिला ना काही. असं आहे ना ते लाडक्या बहिणीचे म्हणलं पैसे आले घे पहा, तुम्हाला पैसे तुमच्या तोंडावर फेकूनच मारतो ना.
अरे पण मी म्हणतो बाबा, तुम्ही का लाडक्या बहिणीच्या भरोशावर पैसे घेतले होते का आमचे? आम्हाला म्हणलं वरे उत्तर द्यावं लागतात ना. आम्हाला म्हणलं तिकडे गेले की बा तुमच्यापेक्षा म्हणलं तकलीफ आहे ना. पैसे घेता नाही राजा तुम्ही म्हणलं, शप्तान शुप्ता घालता म्हणलं, आणि पैसे द्यायच्या वेळेस म्हणलं तुम्हाला मग कोण भोकावर येतं म्हणलं तुमच्या. पैसे द्यायला पाहिजे ना. आता म्हणलं लाडकी बहिणी सोडली तर तुमच्यापाशी पैसेच नाही का? रुपये नाही का तुमच्यापाशी? कुणा भोकात पैसा आहे का? इकडे म्हणलं जर खायची पाहिजे आली राजा, एक तर म्हणलं हे सरकार राजा केवायसी वर केवायसी करायला लावू लागलं. अब या महिन्यात झाला का बाजार नाही आणला ना म्या. लाडक्या बहिणीचे म्हणलं पैसे आलेच नाही तर सांग म्हणलं आम्ही खर्च करावं कसा काय? दुसरा म्हणलं आमच्या जवळ म्हणलं इन्कम सोर्स कोणता आहे? पैसा म्हणलं येणार कुठून आहे असं म्हणतो. आणि सरकार आहे राजा, हे पांदिरा म्हणलं बायासाठीच योजना काढू लागलं. बायाला राजा म्हणलं हे पाहिजे स्थिती 50% कन्सेशन आहे. नोकरीत म्हणलं 50% आहे. एखादी म्हणलं योजना माणसासाठी काढायला पाहिजे. जशी म्हणलं बायाची लाडकी बहीण आहे तशी माणसासाठी म्हणलं माझा लाडका सोट्या, अशी एखादी जर म्हणलं योजना काढली तर काही फरक पडते का? नाही हो लक्ष्मणराव, म्हणलं एक प्रश्न विचारू का तुम्हाला? बापा आता एक खायला दोन विचारा ना. तुमचे खाऊ ना राजा आम्ही. आता म्हणलं तुमचं आहे का लागा ना आम्हाला? विचारा एक सोडून म्हणलं दोन विचारा. तुम्ही काम कोणतं करता म्हणलं? अरे गटावाले साहेब, आपला म्हणलं एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे ना, तेच काम आहे म्हणलं आपलं, दुसरं कोणतंच काम नाही आपल्याला. अरे छा बहीण, मग तर राजा पैसा लय राहता जाणू. मग तुम्ही काऊन म्हणलं अशी लळू करता? किस्त राजा म्हणलं टायमावर देत जाना. एवढा पैसा म्हणला का सांगा घेऊन जासान का? अरे गटावाले साहेब राजा हो, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे झोप घेतो आणि जांभूळ देतो. बस एवढंच काम आहे म्हणलं आपल्याला दिवसभर. आणि बायकोनं म्हणलं जे केलं ते मुकाड्यानं खातो, 190 मारली की झोपून जातो. बस एवढंच काम आहे आपल्याला. आणि पैसा कुठून येणार आहे? पैसा का झाडाला लागणार आहे का म्हणलं असं म्हणतो. आता कसं तरी म्हणलं त्या लाडक्या बहिणीच्या भरोशावर चालू आहे. यासाठी म्हणलं पण आता ते केवायसी करायला लागते, पुरा दिवस खाते म्हणलं त्यातनीच. अरे तिया बहीणचा लक्षा मारला भोसुडचा. भल्लाले का आयडिया आहे बे तू तर? आणि कोणा भोकातून पैसे भरता मी तुम्ही बे? अबे मी म्हणतो तुमच्याकडून पैसे भरणं होत नाही तर मग मला कर्ज काढता खायले, आणि आमच्या म्हणलं डोक्याच्या मागे थाप खायला लावता बे. हाताला काम नाही का तुम्हाला? पोटाला भाकर पाहिजे म्हणजे लहान नाही झाली का तुमची? अरे धरतीचे बोध राजे हो. आणखी एक म्हणलं तुम्हाला सांगायचं राहिलं, मा एवढा निकम्मा आणि बेसर म्हणलं या गावात नाही आहे. तुम्ही मला काही म्हणलं तरी मला काही म्हणलं फरक पडत नाही. आणि लाडक्या बहिणीचे पैसे आल्याशिवाय तुमचे म्हणलं पैसे काही भेटत नाही. देवाले प्रार्थना करा की आमची आज केवायसी होऊ दे म्हणा. पैसा आला की तुमची किस्त आम्ही देऊन टाकतो. बस बाबा, अरे का मास मस्तकी लागले कर बा. म्हणलं ते लाडक्या बहिणीची केवायसी कुठं करावं लागते आणि त्याचे म्हणलं कागदपत्र कोणते पाहिजे म्हणलं जरा सांगता का? आता बापा तुम्हाला काय काम पडलं मामाजी? ते लाडक्या बहिणीचं म्हणलं ते कागदपत्राचं म्हणलं तुम्हाला काहीच काम नाही ना? अरे वा जी वा, काम खाऊन नाही. 1500 रुपये भेटू राहिले ना. तुला केलं का नाही म्हणलं लाडक्या बहिणीचे कागदपत्र? तूही करून घेतो म्हणलं. 1500 रुपये भेटतात म्हणलं त्याचे दर महिन्याले. म्हणजे सर्व्हिसच लागल्यासारखी आहे ना बाबा. म्हणजे वर्षाचे 18,000 रुपये गमावाले पुरत नाही बरं. कागदपत्र म्हणलं जरा रपरप करत जा तुम्ही. तुम्हाला सांगतच राहावं लागते म्हणलं. आणि तुम्ही कोणासाठी म्हणलं कागदपत्र करत आहे बाबा? आता कोणासाठी म्हणजे माझ्यासाठी. काऊन मला काम नाही पडत का पैशाचं? हर बारीनं म्हणलं का तुम्हालाच मागत जाऊ का? तेच जर म्हणलं 1500 आले तर महिन्याचं म्हणलं मला खर्च भागून जाते ना. मग तुम्हाला मागायचं काम नाही पडत. तेवढाच पैसा आपला शिल्लक पडते ना. कायच करा बापा मामाजी तुमचं. अहो मामाजी ते योजना म्हणलं माणसाची होय ना, बायाची होय ना ते, म्हणून तर तिला लाडकी बहीण म्हणते का नाही? माणसाला नाही म्हणलं ते, त्याचे पैसे माणसाला नाही भेटत ना. तुम्ही काय म्हणलं तिथं कागदपत्र करता? कोण आहे म्हणलं तुम्हाला सांगणार? अन सांग राजा, म्हणलं जमली का या लेकरायची? मले म्हणलं ते गोट्या गिट्या म्हणलं असे 2-4 लेकर नाही का ते म्हणत बा आबाजी म्हणे तुम्ही लाडक्या बहिणीचे म्हणे कागदपत्र केले का नाही म्हणे. महिन्याचे 15,000 रुपये भेटू लागले म्हणे. आता ते ई केवायसी करावं लागते म्हणे. तेवढं करून घ्या म्हणे बा. म्हणलं बा ठीक आहे बा. म्हणलं आता लेकर होत बा. म्हणलं चांगल्यानं सांगत असतील. मला का माहित भोसुडचे माली मजा करू लागलेत म्हणून. लेकर म्हणलं ते अशीच कोणाची मजा घेत ना. त्या वत्तला बुडीला म्हणलं काही काही सांगितलं होतं ना, तुम्हाला नवरा मेला नसन तसं. त्या बुडीनं म्हणलं किती कात केला होता आणि पाहतो तर म्हणलं बुडा वावरात गेला होता. संध्याकाळी आला म्हणलं काय ते बुडी भडकली बाबा त्या लेकरावर. म्हणजे कोणत्या मजा का करतात म्हणलं ते. त्याच्यावर म्हणलं मामाजी जास्त भरोसा करत नका जाऊ बाबा. काही म्हणलंय बा तुकडे काही बी सांगून देतील तर म्हणलं बसा लागन बाबा. काय करता माय? हो ना, इचिन मला वाटलं आता खरंच आहे का बा. म्हणजे असं वाटतच ना माणसाला बा. इथला म्हणलं पैसा भेटू लागला. कसं आहे हातून म्हणलं कोणाला जाऊ नसते त्या वाटत होता. आता या वयात म्हणलं आमच्याकडून काही कामधंदा होत नाही. आम्हाला काय जेवढा म्हणलं फुकाचा पैसा आला तेवढा म्हणजे असा हरी काय माणसाले. बरं पण मी काय म्हणतो तुम्हाला तर कराच लागेल ना केवायसी.
माय हो ना बापा, हे पा म्हणलं हे कामात आमच्या 7वीलेच पुजलेले आहेत. बायाला म्हणलं सवलत आले आहेत, पण म्हणलं बायाच्या मागं का महिला दिले ना सरकारनं लावून बापा. हे केवायसी ठेवायचं म्हणलं काय काम होतं. आता केवायसीच काय म्हणलं भात खाल्लं होतं का. कसे म्हणलं आता तुम्हाला 1500 रुपये देण्यात आहे ना, तर मग तसेच द्यायचे बिना तकलीफचे. आता हे म्हणलं मजुऱ्या पाळा हे ते म्हणजे घरी जा लागते ना. आता म्हणलं बाजारचा दिवस आहे, मजुऱ्या पाडून म्हणलं गावातल्या निकालच बाया घरी आहेत. काय साठी तर म्हणलं केवायसी करासाठी. आता तुम्हीच सांगा, आजच्या आज म्हणलं एवढ्या बायाची केवायसी होईल का. बरं मग ते आपल्या बुटीचं जमत नाही का म्हणलं ते लाडक्या बहिणीचं. हो बुढीचं जमतं ना. मग बुढीचं काऊन नाही केलं. अहो मामाजी, अहो बुढीला मरून म्हणलं 2 वर्ष झाले ना. आता कुठं म्हणलं तिची लाडकी बहीण भेटू लागली. हो पण म्हणलं सुनबाई तिचं मूर्तीचं प्रमाणपत्र आहे ना, मग त्याच्यावर काही होत नाही का. आता त्याच्यावर काही नसते होत म्हणलं. जे माणसा जिवंत आहे त्याच्यासाठी म्हणलं योजना आहे, आणि फक्त म्हणलं बायासाठी आहे ना. बुढी मरून म्हणलं आपले 2 वर्ष झाले म्हणलं. आता ते सरकारनं पैसे कोणाला द्याव आणि म्हणलं कोणाला खात्यात नाही टाका. बापा मग सरकारला समजायला पाहिजे ना. लाडकी बहीण जरी मेली तरी म्हणलं लाडका जवळ आहे ना जिवंत, जवळ खात्यात टाकून द्यायचे पैसे. अरे भाऊ, त्या लाडक्या बहिणीच्या केवायसी साठी फॉर्म भरायचा होता. अरे तर मग भरा ना, का मला विचारूनच भरा लागते का बाबा. तुमचा फॉर्म राजा आणि तुम्ही ते पाहत बसा म्हणलं. मला काय म्हणलं मदान निवडू लागल्या. हे ते बहीण हे तर कामात मग ना दिसू लागला. याचं लक्ष नाही राजा. बरं नाही हो भाऊ, म्हणलं कुठं भरता येतं म्हणलं फॉर्म हे सांगता का म्हणलं मला कोणती दुकान होतं. इथून उजव्या हातावर म्हणलं सरकत चालत जा. बँकेपासून म्हणलं पहिल्या डाव्या हातावर म्हणलं वळून जायचं. तिथून 3री दुकान आहे, ते बा भरून देतं म्हणलं तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचा केवायसीचा फॉर्म. बरं नाही हो भाऊ, मग तुम्ही म्हणलं हे दुकान टाकून का आलू शिलू राहिले का. आलू शिलता का म्हणलं. अबे भोपाय सुताले का, त्याच रस्त्याने आलो ना. आणि तेच म्हणलं त्वालीत दुकान होय ना. बिन डोक्या झाल्या का. अबे डोकसा आहे का नाही बाबाशी. हे ती ह्या मायाची खटखट हो राजा. अरे बा मायाच काम होईना ते म्हणलं दुकान आहे माहीत आहे. अरे बाबा मला माफ करा म्हणलं, या बायानं म्हणलं एवढं पागल केलं ना बाबा. खाल्ला घास म्हणलं अंगी लागत नाहीये. अरे बा कुणाचे ते आधार कार्ड अपडेट नाही, तर मग कोणाचं काय ते नावातलं स्पेलिंगच बरोबर नाहीये. हे पा डोकसा म्याड झाला म्हणलं ई केवायसी बाई. अरे काय करता राजा आहे बा, असा पैसा कमवून म्हणलं काही मजा नाही रे बा. आणि म्हणलं या बायाचं काम आहे बा कोणतेच पुरत नाही म्हणलं. अरे नाही तर काय तर राजा, तुमची काही चुकी नाही म्हणलं. बरं ते आपला म्हणलं लाडक्या बहिणीचा फॉर्म द्या ना भरून. च्या बहीण तुमच्या इथं गोळ्या झाल्या वाटते राजा. अरे हे योजना म्हणलं राजा बायासाठी आहे ना, माणसासाठी नाही आहे ना. एखादी म्हणलं माणसाची योजना आली की तुम्हाला सांगेन म्हणलं मी. तेव्हा याचा काय राजा. अरे हो बायासाठीच होय म्हणलं, घरच्या बाईचा फॉर्म भरायचा आहे ई केवायसीचा. त्याच्यासाठी म्हणलं आलो होतो आम्ही. आम्हाला का म्हणलं एवढी का खास आहे का स्वतःचा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायची. अरे आम्हाला तर म्हणते भेटले असते ना तरी आम्ही घेतले नसते म्हणलं. अरे काय करता राजा, एवढे म्हणलं कडकडीचे पैसे घेऊन काय 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 नरकात जायचं आहे का. नाही हो भाऊ, म्हणलं तिला कागदपत्र कोणते लागते तर. आता म्हणलं मला बायकोला काही माहित नव्हतं कोणते कागदपत्र लागते काय लागते तर. ते म्हणे एकदा जा म्हणे तुम्ही विचारून या म्हणे, जे कागदपत्र लागते म्हणे मग ते घरून घेऊन जा म्हणे. म्हणलं ठीक आहे बा, आता काय करतं म्हणलं विचारून याच लागल कोणकोणते कागदपत्र लागते तर. त्याच्यासाठी म्हणलं हे पा आधार कार्ड, एक पॅन कार्ड लागते, राशन कार्ड बी लागते म्हणलं. आणि काय म्हणते ते 2 फोटो पाहिजे, बस तेवढं पाहिजे बा अपडेट साठी. त्याच्यानंतर मग समजा जे केवायसी साठी आहे तर मग केवायसी साठी फक्त आधार कार्ड मोबाईल नंबरच पाहिजे, बस एवढंच पाहिजे म्हणलं. आणि त्याची फी होते बा 200 रुपये. 200 रुपये फी आहे म्हणलं, यात 1 रुपया कमी होत नाही. आम्ही म्हणलं का तुम्हाला रुपया कमी घ्या म्हणून. जेवढे तुमचे होते तेवढेच घ्या ना, फक्त मला आमचं काम जरा क्लिअर करून द्या. नाही हो भाऊ, म्हणलं लाडक्या बहिणीच्या केवायसीचं काम इथंच होते का म्हणलं. नाही इथं नाही होत. इथं म्हणलं आम्ही हजामता करतो. आणि हे म्हणलं आलूशील आले तर. काकू तुम्हाला नाव वाचता नाही येत का. अरे वरे पाहा ना बा, ग्राहक सेवा केंद्र आहे ना हे. आता प्रत्येकाला म्हणलं आले पुट मी तेच सांगू का, इथं काम होते का, इथं काम होते का. सकाळपासून म्हणलं तुम्ही 4 खेप येऊन गेला आणि म्हणलं काम करून गेला, तरी म्हणलं तुम्हाला माहितच नाही का. तरी म्हणलं तेच ते प्रश्न डबल करसान का. अरे बा लाडक्या बहिणीच्या केवायसीचं काम इथंच होते ना. तुमचं म्हणलं आधार कार्ड पॅन कार्ड हे निकाल मी असते काढून द्या. ते का मी काय हजामत केली का. इथंच होते म्हणलं. आता आम्हाला वाटते बापा विचारलं तर बरं राहते बापा. काऊन का म्हणलं केवायसीत म्हणलं जराशी का गडबड झाली ते पा आमचे 1500 रुपये जातात म्हणलं. आणि तसंही बी हे पा तुमचे काम म्हणलं आज होणं जरा मुश्किलच दिसू लागलं. काऊन का म्हणलं पा नेट एवढं स्लो चालू आहे ना की म्हणजे पा सांगू नाही फायदा नाही म्हणलं. 2G नाही चालू लागलं ना, त्याच्यानं म्हणलं पा तुम्ही उद्या या म्हणलं निकाल ना. उद्या सर्वांची म्हणलं केवायसी करून द्या तुम्ही. आणि उद्या फक्त जराशी म्हणलं गर्दी राहील. काऊन का आज म्हणलं सकाळपासूनच नेट बंद आहे. आता काय करू बाई. बाबा भाऊ आमची का म्हणलं उद्याची मजुरी भरता का म्हणलं तुम्ही. काय तर बाबा काही आलं की नेट बंद आहे. मग तुम्ही नेट काऊन चालू करत नाही म्हणलं. नेट चालू करून द्यायचं ना. सकाळी आलं की म्हणलं पहिले नेट चालू करून द्यायचं, मग म्हणलं बाकीचे काम करायचे ना. काकू
तुमच्या शाळेचं नाव अंगणवाडी होतं का? आता काय करू बाई? हो हो भाऊ, तेच होतं म्हणलं माझ्या शाळेचं नाव. मा बाबा तुम्हाला कसं माहित बाबा? तुम्ही काय भविष्य की विषय पाहता का म्हणलं? मा सांगा भाऊ, मा घरात तर म्हणलं बा चिडचिड चालू राहते बाबा, पैसा थांबत नाही ने ते बाबा, काय करा म्हणलं. आता मला कसं माहित म्हणजे अळांचोट आहे ना तू? अळांचोट आहे म्हणजे अंगणवाडी शिकली असेल ना, त्याच्या समोर शिकलीच नाही ना तू. बरोबर आहे तुमचं. यायच्या शाळेचं नाव म्हणलं अंगणवाडीच आहे. हे म्हणलं माझ्याच गावच्या होता, शांता काकू आहे म्हणलं हे आमची. आता हे कसं आहे, हे बाई म्हणलं अंगणवाडीच्या समोर काही शिकली नाही, तेवढीच शिकली बिचारी. आता कशा तरी म्हणलं मुजरा काय ते बाहेर येऊ. हो ना ते काय दिसूच राहिलं ना. अहो काकू म्हणलं जरा का शिल्लक शिकले असते ना तुम्ही, हे बा कलेक्टर झाले असते म्हणलं, कलेक्टर. आता काय करू बाई, माईचा माणूस आहे मला असाच म्हणते बाबा. पण मला वाटतं म्हणलं बा मी जरा का शिल्लक शिकली असते ना तर म्हणलं खरंच कलेक्टर झाली असती म्हणलं. हे बाबा हे शेतीचे कामं करायचे कामं नसते पडले बाबा. घरी जाता जाता म्हणलं काकू एखादी डोक्याची गोळी घेता म्हणलं. आता काय सांगू भाऊ म्हणलं बा, मला जरासं म्हणलं डोकं दुखत नाही. मला काहीच दुखत नाही ना, आणि डोकं तर म्हणलं कसंच दुखत नाही. डोकं दुखाले डोकं लागेल ना. माय आले का हो तुम्ही? द्या द्या बरं माय लाडक्या बहिणीचे पैसे द्या बरं. किती आले म्हणलं? 2 महिन्याचे म्हणलं आले असं ना 3000 रुपये. द्या बरं लवकर द्या बरं. कामा म्हणलं मला पैशाचं. दिवाळीला महिना साडी घेतली ना काही ना काही, आता म्हणलं मस्त 2 साड्या घेतो ना. म्हणजे गंगे म्याड झाली का तू? अहो म्हणलं मी फक्त ते केवायसी करासाठी गेलो होतो ना, का पैशाला गेलो होतो का? तुला काय वाटलं का पैसे भेटले का लगे? कायच करा बाबा. अहो म्हणलं नेट बंद होतं आणि तो आला म्हणलं आधार कार्ड पहिले अपडेट करायला लागते, त्याच्याशिवाय ते केवायसी होत नाही म्हणलं लाडक्या बहिणीची. आता तिथपर्यंत म्हणलं तू लाडक्या बहिणीचे पैसे भुलूनच आहे म्हणलं. नाही हो वहिनी, तुम्ही सांगितलं नाही की बा तुम्ही नाऱ्याचं जगणं मुश्किल केलं म्हणून. आता बाबा कोण म्हणे असं? बाबा कोण म्हणे म्हणलं? कोण सांगितलं हो तुम्हाला? नवऱ्याची जिंदगीचा झंड करून टाकली का काय? आता कोण म्हणे काय कोण म्हणे? तिथं जेव्हा म्हणलं आम्ही केवायसी करायला गेलो होतो तर तेव्हा म्हणलं नाराज म्हणे ना, त्या केवायसी करणारा वाजायला म्हणे की बा बायकोनं म्हणे मला जगणं मुश्किल करून टाकलं म्हणे, जिंदगी झंड करून टाकली म्हणे. तुमचा मुर्दा बसवला तुमचा, आणि काही मग तुमची जिंदगी झंड केली वा. आणि काही म्हणलं तुम्हाला तकलीफ दिली. आता तकलीफ काय म्हणते हे तुम्हाला सांगतो ना मी. आजपासून मला घरचे निकाल कामं द्या म्हणलं, भांडे कुंडे स्वयंपाक असेल हे मला निकाल तुम्हाला करायला लागेल. आणि जर मला केलं नाही तर जातो म्हणलं मी माहिती घरी. अहो गंगे याच्या मागं नको लागू ना तू. अहो याला मला सवय आहे ना मजा करायची बाबा. या बबण्याच्या मागं नको लागू बरं तू. हे म्हणलंय बा कोणाच्या घरात भांडण लावून द्यायलाच पाहिजे ना. मी कायला म्हणतो राजा तसं? तो म्हणलं येणं सांगत ना तुला की मान्य केलं का? नाही वहिनी, मी खोटं नाही बोलत म्हणलं बाबा. माझ्या गळ्यात हे बा माळ आहे म्हणलं, आणि माळ घालणारे म्हणलं खोटं बोलतात का? अरे बबन्या काऊन रे बा, काऊन मला घरात नाही आग लावू लागला बाबा? मी कोणतं म्हणलं तुला केळीची बाग कापले तर? सांग बरं मला. अबे काय लेखा ते म्हणते ना मित्र बनव्यात नाही गारव्यासारखा. तू लेखा गारव्यात आहे म्हणलं बनव्यासारखा आहे लेखा. बस बाबा. अरे बा तो सारखा मित्र असल्यावर म्हणलं मला दुश्मनाची गरजच नाही ना. काय का नाऱ्या, मला काय माहित रे बा. मला वाटलं बा वहिनीला माहित आहे बा, वहिनीनं तू आली जिंदगी झंड केली म्हणून तू सांगू लागला बा म्हणलं. मी म्हणलं असं सहजच विचारलं ना. आता मला काय माहित तुमचं भांडण लागणच म्हणून. पण तू काही म्हण बा, तर म्हणलं बाहेर असं नाही म्हणायला पाहिजे की बा मला बायकोनं माझी जिंदगी झंड केली बा, काय म्हणते बा मला सुखानं जगू देत नाही म्हणून. सुद्धा नसते ना ते. अरे वा मित्रा, इथं भेटला लेखा वरे नको भेटतो म्हणलं. आणि याच्यानंतर म्हणलं शक्य थोडं तुला थुतर काही दिसू नको देऊ बाबा. आता याच्यानंतर जे म्हणलं माले हाल होईल हे तुले नाही राजा माहीत. आता रोज म्हणलं सळा सारोन झाड झुड स्वयंपाक पाणी म्हणलं हे बा निकाल मलेच करायला लागते. आता हे बॉस बनते म्हणलं हे झोपूनच राहते बाबू. सकाळी 10 वाजता उठणार मला हिच्या हाती चहा द्या लागणार. आता हिच्या ऐकाच लागते काऊन का म्हणलं डायरेक्ट रंगे हातच पकडून दिला ना मला. मी तर म्हणतो लाडक्या बहिणीचे पैसे मी 100% भेटले असेल म्हणलं. हे पा म्हणलं चिंगीचे बाबा लवकरात लवकर माले म्हणलं 3000 रुपये बा मला लाडक्या बहिणीचे मला आताच पाहिजे म्हणलं. काऊन का दिवाळीला तुम्ही काय मला साडी घेतलेली नाही आहे. मला साडी घ्यायची आहे आणि जरासं मला सोनं करायचं आहे. त्यातनी मला पैसा कमी पडलेला आहे. मला हे बा फटकन 3000 रुपये द्या म्हणलं. आता दे तिला 3000 रुपये. आता कुठून देऊ मी तिला 3000 रुपये बे? काहीच्या काही लेखा सांगत बसला म्हणलं मला घरी तू बबने. अहो गंगे तू याच्या मागं नको लागू बरं. लाडक्या बहिणीचा म्हणलं 1 रुपया नाही भेटला ना. अहो आले असते पैसे तर म्हणलं तुला खात्यात नाही आले असते ना. मला कसे काय देणार आहे ते पैसे? नाही गंगे म्हणलं केवायसी झाली का म्हणलं तू आली त्या लाडक्या बहिणीची? अहो कायची बाबा शांत आता बाई. हे माणसं म्हणलं कोणा कामी आहेत? दिल्या भाकरीचे निरा सांगायला कामाचे आहेत. कोणतंच काम नाही होत नाही याच्याकून. हे बा काही म्हणलं पलटूनच येते का? हो ना. आता म्हणते आज नेट बंद आहे म्हणते. सांगा काय करता बापा? नेट बंद आहे म्हणते आणि नेट तर उघडं होतं. काकू त्याला दुकान म्हणते म्हणलं. दुकान होतं उघडं, त्याचं नेट तर बंदच होतं ना. का आहे का बापा? आम्हाला नाही म्हणलं माहित. बरं म्हणलं तुला पैसे आले का माझ्या लाडक्या बहिणीचे? कायचे बापा? ते केवायसी तवाची आहे बापा. मी आता आणले माहिती 3000 रुपये मला.
मला म्हणलं आजच मला पैसे भेटले 3000 रुपये. मी तिकडे गेलते ना म्हणलं दुकानात मी, तर म्हणलं तिथं हे आलता ना रे आलता, तर तिथूनच म्हणलं मी 3000 रुपये आणले तर माले. आणि सांग बाई माणूस किती कस खोटा बोलते बाबा. अहो मग म्हणलं माले पैसे काऊन नाही आणले बा तुम्ही? या म्हणलं शांता आता पहिले कसे काय पैसे भेटले तर? अहो त्यानं मागच्या 2 महिन्याचे पैसे काढले नव्हते ना, ते पैसे घेऊन आल्यात म्हणलं. ते आता नवीन पैसे लाडक्या बहिणीचे कोणालाच भेटले नाही तर. अहो त्या अडाणचोट शांता काकूच्या मागं नको लागू ना बिचारे, तिले काय समजते व काही समजत नाही तिले. मी सांगत आहो ना तुले, लाडक्या बहिणीचे पैसे म्हणलं याच आहे, आणि मला तो आहे लाडक्या बहिणीच्या पैशाचं काही काम नाही ना बाबा, ते तूच ठेव ना. झालं बाबा, काय करावं या माणसाचं. येले म्हणलं आता आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कमी पडू लागले, तरी तर म्हणलं बाबा यायला काही घेऊन नाही मागत मी, काही नाही बाबा. माले पैसे म्हणलं मीच खरचतो. झालं बाबा, माले तर म्हणलं बा जिंदगी बरबाद झाली बाबा. अरे का रे बा मारत्या, काय आहे म्हणलं सकाळी इकडं कसा काय बा, म्हणलं कशी काय चक्कर मारली इकडं बबन्या तू, म्हणलं दोघं सांगत आले तर काही काम काढलं होतं का माझ्याकडे? अरे उत्तमराव राजा, हे पहा या लाडक्या बहिणीचं कागदपत्र आहे ना म्हणलं, हे पहा नाकी 9 आणलेत बाबा. हे पहा काही करा म्हणलं, आज संध्याकाळी बसा लागते बरं. हो आज म्हणलं घसा जरा वल्ला करावाच लागते ना, हो त्याशिवाय काही ताल बसत नाही म्हणलं. तर त्यासाठीच म्हणलं इकडे आलतो मी. म्हणलं दिवसभराचे कोणते काम आहे तुमच्या, तर जरा लवकर म्हणलं आटपून घे जा. जराशी म्हणलं मटनची भाजी किची बनवता येते ना, काय म्हणते ते 90 आणतात मस्त. अरे नाही तर काय तर बाबा, बायकोनाले का सकाळपासून का लहान कामं करून घेतले का? आता तू सांग राजा, आज म्हणलं नेट बंद होतं. नेट बंद होतं का नव्हतं? आणि सांग म्हणलं का बायकोनं निकालच कामं करून घेतले. पाणी भरा म्हणे, साहेब काय करायचं काम पडलं बाबा. काय 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 उपाशी राहतं मग? मला म्हणे बा तुम्हाला सैन होत नाही म्हणे, मला पैसा भेटत. आता तू सांग राजा, म्हणलं घरात पैसा आलेला कोणाला सैन नसते होत का? कसं आहे गड्या, बायाच्या डोक्याला काही म्हणलं डोकं लागत नाही. आता बायाच्या मागा जर लागतो म्हणलं तर आपल्याला तर मग जरा जगणं सोडून द्या लागन. असं आहे ते, काही गोष्टी सोडून द्यायच्या. एवढं म्हणलं लोड घेत बसायचं नाही, संध्याकाळची मस्त प्लॅनिंग करा म्हणलं, है ना. आता आपण 4 जण समजा, काही लहान लहान लेकरे. आता लहान लेकरं कोण आहे आणखी जेवायला येणार आहे? तुला लहान लेकरं समजत नाही का? जे म्हणलं 90 पेट नाही त्याला लहान लेकरं म्हणतो ना आपण. आता पाहू म्हणलं जेवायला कोण कोण येतात, तर जराशी म्हणलं ते लपूनच घ्यायला लागणार आपल्याला. काहून का म्हणलं बाबू, हे गोष्ट जर म्हणलं बायकोपर्यंत गेली तर मग झालं म्हणलं. आता घरी सांगा लागन म्हणलं, घरी सांगायचं याचा बड्डे आहे त्याचा बड्डे आहे, आणि मस्त म्हणलं पार्टीला जायचं. मस्त पार्टी करायची आणि घरी सांगून द्यायचं. याच्याकडून समजा म्हणजे कोणतं काम सांगून द्यायचं. संध्याकाळचा राजा आता म्हणलं बायकोनं घराच्या बाहेर निघू दिलं पाहिजे, तर कुठं म्हणलं ताल बसन. आणि बायकोनं तर म्हणलं घराच्या बाहेर निघू दिलं नाही, तर म्हणलं मग काय करावं सांगा. मग म्हणलं कशी पार्टी करा. एक तर म्हणलं लय दिवस झाले आता राजा म्हणलं हे बाय मला कशीच महिना लागू राहिला, आणि म्हणलं बायाचे गुरुवार बी लागते, तर मग काही म्हणलं मटण खाता नाही येत रे बा. आता म्हणलं हे बा आजचा दिवस आहे, काल आजच म्हणलं खाऊ शकतो, नाही तर उद्या ताल बसत नाही म्हणलं आपला. अरे ती ह्या बहीणले का हो रे, त्या मायाची खटखटले का? आता ते मार्गशीर्ष महिना आहे, ते काय म्हणते ते बायाचे गुरुवार बी आहे ना, मग त्याला का 2 महिने जमत नाही रे बा. आता ते अमावस्या झाली की आहे म्हणते हे बायाचे ते गुरुवार, आणि गुरुवार झाल्याशिवाय ते मार्गशीर्ष महिना संपल्याशिवाय कायचा मग बाया खाऊ देते ना. कोणाही हालतीत नाही म्हणलंय बा, आजची पार्टी बरं सक्सेस झालीच पाहिजे म्हणलं. नाही आजची पार्टी करायच लागते ना. भोकात गेले म्हणजे ते लाडक्या बहिणीचे कागदपत्र राजा 2-3 दिवस झाले म्हणलं नाही, त्याच्याच माग आहे. काही पाहिली की नेट बंद आहेच म्हणू लागला ते राजा. आणि सांगा काय करता, आपल्या हातचा आहे का त्या गोष्टी. आणि बायको म्हणते मग नेट कसं काय बंद, मग त्याला सांगा म्हणते चालू करायला. बायकोला डोकसा नाही, आणि काय म्हणते त्या नेटवाला डोकसा नाही. काय पैसा पाणी किती लागते काय लागते म्हणलं, आताच बजेट लावून घ्या. उत्तमराव म्हणलं तुम्ही हिशोब लावा मस्त, म्हणलं 10-15 जणांचा हिशोब लावा. मटणाले पैसे घ्यायचे म्हणलं किती लागते तर, आणि दारूचे पैसे म्हणलं हे पद्धतनी अलग लागन बरं. त्यातनी म्हणलं हे पचवणी करायचे नाही, काऊन का म्हणलं पेटेत निघालच लपून का पे ना, पण म्हणलं पीत येतो. त्याच्यानं म्हणलं म्हणजे पैसा कोणाच म्हणलं कमी द्यायचा नाही ना. त्याचा लोन नको घेऊ ना तू, मी हिशोब लावतो ना बरोबर. त्यातनी म्हणजे कसं येईल आता 400-500 रुपये शिल्लक सांगा लागते तर बजेटमध्ये, तेव्हा कुठं ते ताल बसते. नाही तर म्हणलं हे पा 400-500 म्हणलं ते आपल्या चौघाच्या उरावर बसतात म्हणलं. संध्याकाळी म्हणलं 4 वाजता म्हणलं सर्वायला सांगून देऊ, नाही तर म्हणलं आता फोन केलं तर चालते, प्रत्येकाला सांगून द्यायचं बा. आता निकाला धन कटवून आहे तर या लाडक्या बहिणी पायी संध्याकाळचे मस्त जरा म्हणजे फ्रेश होते तर बाकी काय. हो चालते, करून टाका. आता फोन केला तरी चालते, संध्याकाळी केलं तरी चालते, सारखंच आहे. कोणीच नाही म्हणत नाही म्हणलं पार्टीले. चला जा मग घरी. आता जेवढे काम आहे म्हणलं राहिलेले तेवढे करून घ्या लागेल ना, नाही तर म्हणलं बायको आई निघायच्या टायमालाच काम लावायची.